नमस्कार, मी आरती सावंत। आज रेसिपी मी घेऊन आलेली आहे खास अशी लहान मुलांसाठी। मोस्ट ऑफ द माझ्या लहान मुलांसाठीच असतात रेसिपी। तर शाळेतून नुकतीच आलेली मी मुलीला घेऊन आली, तर तिला असं चटपटीत असा नाश्ता हवा आहे। तर माझ्याकडे पाव उरलेले, तर नरम पाव, तर मी त्या नरम पावचा मसाला पाव बनवणार आहे। शाळेत जाण्याच्या अगोदरच मी बटाटे उकडून ठेवलेले, त्यामुळे मला लगेच सगळ्या गोष्टी फटाफट करता येतील। तर रेसिपीला सुरुवात करूया आणि अशाच नवनवीन रेसिपी मी घेऊन येत जाईल। आणि तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असतील त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, ब्लेस यू, थँक्यू। तर आजची ही रेसिपी आहे मसाला पाव विथ चीज पाव। तर सुरुवात करूया। आता मी तडका पॅनमध्ये थोडीशी धणे आणि थोडंसं जिरं मी रोस्ट करणार आहे। माझ्याकडे पावडर दोन्ही नाही आहेत, तर मी खलबत्त्यामध्ये कुटणार आहे धण्या जिरा पावडर। तर तुमच्याकडे असेल डायरेक्ट तुम्ही पावडर घालू शकता, आणि नसेल तर असं तडका पॅनमध्ये घाला किंवा तव्यावर घाला आणि छानपैकी रोस्ट करा। धणे आणि जिरे छानपैकी रोस्ट झालेले आहे। आता मी गॅस बंद करते। खलबत्त्यामध्ये धना जिरा जे गरम केलेले ते मी कुटणार आहे खलबत्त्यामध्ये। जर ताजं धणे जिरे पावडर बनवली, जर वेळ असेल तर नक्की हे ट्राय करा, नाहीतर रेडीमेड मार्केटमध्ये पावडर मिळतातच। धना जिरा पावडर मी नाही कुटलेले आहे, माझ्या मुलीने कुटलेली आहे ही धना जिरा पावडर। आज खलबत्त्यामध्ये आलं लसूणची ठेचा बनवणार आहे। छोटंसं आलं घेतलेलं आहे, लसूण घेतलेले आहे 4, आणि खलबत्त्याने असं ठेचून घेणार आहे। तर मी आज भाकरीच्या तव्यावर तुम्हाला मी मसाला पाव दाखवणार आहे। गॅसचे फ्लेम स्लो केलेले आहे आणि 1 चमचा मी तेल घालत आहे। तेल चांगलं गरम होऊ दे। तर गॅसची फ्लेम आता स्लो केलेली आहे। सर्वात प्रथम आता मी कढीपत्ता टाकत आहे, कांदा घालत आहे। एक मोठा कांदा घेतलेला तो बारीक चिरलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे तोही बारीक चिरलेला आहे, आणि एक हिरवी मिरची। ते हिरवी मिरची स्किप करू शकता। कांदा आपण छानपैकी फ्राय करूया। गॅसची फ्लेम वाढवलेली आहे। जर तुम्हाला कांदा अजून बारीक करायचा असेल तर तुम्ही करू शकता। आता कांदा हलकासर लालसर केलेला आहे। टोमॅटो घालत आहे, थोडीशी कोथिंबीर घालते, आणि कांदा टोमॅटो पुन्हा फ्राय करून घेते। टोमॅटो मी फ्राय करून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम स्लोच केलेली आहे। आता आपण बेसिक मसाले घालायचे आहेत। पाव चमचा लाल तिखट, हळद, धना जिरा पावडर, अर्धा चमचा पावभाजी मसाला, थोडीशी आमचूर पावडर किंवा चाट मसाला तुम्ही घालू शकता, लाल मिरची पावडर पण ही कलरसाठी आहे, गरम मसाला आणि मीठ। तुम्ही तेलाबरोबर बटरही घालू शकता। आता मी हे सगळे मसाले छानपैकी परतून घेते। तर थोडंसं पाणी घालते, कारण का मसाले करपू नये म्हणून। मिक्स करून घेऊया। एक गोष्ट स्किप झाली, ती म्हणजे आलं लसूणचा ठेचा बनवलेला, तो मी आता घालते। हरकत नाही, लास्टला घातलात तरी काही हरकत नाही। मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण ठेवते। थोडंसं पाणी घालते, तर झाकण ठेवते। झाकण ओपन करूया। आता पावभाजी स्मॅशरने आपण हे स्मॅश करून घेऊया, अगदी या प्रकारे। तर हे स्मॅश कमी झालेलं आहे। आपला टोमॅटो एकदम सॉफ्ट असा झालेला आहे। उकडलेला बटाटा घालणार आहे,
एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून घेतलेला, साल काढून त्या स्मॅश केलेला आहे. आता तो मी घालत आहे. थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे, ती हाताने अशी चुरून घालत आहे. नसेल तर स्किप करा. आता आपण एकत्र करून घेऊया मसाल्यामध्ये हा उकडलेला बटाटा. थोडंसं पाणी घालते अगदी नावाला आणि स्मॅशरने जरा मिक्स करून घेते. भाजी छानपैकी स्मॅश झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि तर वरून आपण भरपूर सारी कोथिंबीर घालूया. आपली तयार झाली ही मसाला पावची ही भाजी. अगदी झटपट अशी होते. बटाटा उकडून ठेवा आणि नरम पाव आणा, असेल तर घरात तर उत्तमच. आपली तयार झाली ही मसाला पावची ही भाजी. आता मी ही भाजी प्लेटमध्ये मी काढून घेते. हा नरम पाव आहे आणि असा कट करून घेतलेला आहे. आता मी ह्याला बटर लावणार आहे. छानपैकी बटर लावून घ्या. अगदी दोन्ही साईडने लावा. आता मी ही भाजी भरभरून अशी घालणार आहे. असं स्प्रेड करा. मुलं आवडीने नक्की खातील. असं काही वेगळं बनवून दिलात तर खरंच नक्की आवडेल. भाजी सगळीकडे लावून घेतलेली आहे. तर वरून कांदा घाला थोडासा अगदी. आता मी हे चीज स्लाइस घालणार आहे आणि हा नरम पाव पॅक करणार आहे. आता हे दोन्ही पाव रेडी केलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता मी बटर लावून छानपैकी चीज असा मसाला पाव आपला रेडी होणार आहे. फक्त 2 मिनिटं लागतील. तर चला तर मग तवा मी आता गरम करत ठेवलेला आहे. थोडंसं बटर घालून आपण मस्तपैकी फ्राय करून घेऊया. तवा चांगला गरम झालेला आहे. बटर घालत आहे आणि हे पाव आपण ठेवूया. एकदा उलटं करून ठेवायचं आहे आणि दुसराही पाव आपण ठेवूया. अगदी सगळीकडे बटर आपल्याला लागते, हे बघा. आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे. आणि वरून थोडंसं बटर लावते. तर मी गॅसची फ्लेम थोडीशी वाढवलेली आहे. त्यामुळे आपल्याला क्रंची असा मसाला पाव बनवणार आहोत. थोडंसं असं काविलत्याने प्रेस करते. पलटून घेऊया. आता एक साईड छानपैकी क्रिस्पी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता खालची बाजू सुद्धा छानपैकी खरपूस करूया. आता आपण गॅस बंद करूया आणि हा पाव आता आपण सर्व करूया डिशमध्ये. हे बघा, आपला मसाला पाव एकदम छानपैकी क्रिस्पी झालेला आहे, बघू शकता. थोडी वरून कोथिंबीर घातलेली आहे सजावटीसाठी. नक्की ट्राय करा. एकदम क्रंची असा बनलेला आहे हा मसाला पाव. तुम्हाला मी कट करून दाखवते. हे बघा, मस्तपैकी असा हा क्रंची झालेला आहे. भरपूर सारा चीज मसाला एकदम छानपैकी असा बनलेला आहे हा मसाला पाव. नक्की ट्राय करा. लहान मुलांना नक्की आवडेल. आणि आता सुट्ट्या चालू होणार आहे. थोडे दिवस बाकी आहेत शाळेला आणि नंतर तर सुट्ट्याच आहेत. तर या टिफिनला सुद्धा तुम्ही देऊ शकतात हा मसाला पाव. किंवा घरी असतील लहान मुलं, सुट्टी असेल तर तुम्ही हा मसाला पाव झटपट होणार आहे आणि घरच्या साहित्यामध्ये हे पदार्थ मसाले आहेत, तर तुम्ही हा बनवू शकता. तर नक्की ट्राय करा हा मसाला पाव आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. एन्जॉय. खरंच सुंदर झालेला आहे. नक्की ट्राय करा मसाला पाव विथ चीज.